ताणतणाव हा हळूच नुकसान करणारा घटक आहे आणि अनेकांना त्याची कल्पनाही नसते. ताणतणाव म्हणजे काय? तर ताणतणाव म्हणजे शरीर सतत अलर्ट मोडमध्ये राहणं. या अवस्थेत शरीरामध्ये कॉर्टिसॉल यासारखे जास्त हार्मोन्स स्रावतात. थोडा ताण असणं ठीक आहे, परंतु दीर्घकाळाचा ताण शरीराला आतून कमजोर करतो. ताणतणावामुळे ब्लॉकेजेस कसे वाढतात हे पहा. रक्तदाब वाढतो आणि धमन्यावर ताण येतो. ताण आल्यावर हृदय वेगानं धडधडतं आणि रक्तदाब आणखी वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींना खूप सूक्ष्म अशा जखमा होतात. त्या जखमांवर कोलेस्ट्रॉल चिकटू लागतं. हळूहळू ब्लॉकेजेस तयार होतात आणि कार्टिसोल वाढतो आणि फॅट साठू लागतं. तणावामुळे वाढलेलं कार्टिसोल पोटाभोवती चरबीच्या स्वरूपामध्ये वाढत राहतं आणि साठून राहतं. वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, चांगलं कोलेस्ट्रॉल कमी करतं. यामुळे रक्त जाड होतं आणि ब्लॉकेजेस वाढतात. शरीरामध्ये सूज वाढते. दीर्घकाळ ताण राहिला तर शरीरात आंतरिक सूज वाढते. रक्तवाहिन्यांच्या भिंती कडक होतात. कोलेस्ट्रॉल सहज चिकटतं आणि ब्लॉकेजेस लवकर वाढतं. साखर वाढते आणि ब्लॉकेजेसचा वेग वाढतो. ताणामुळे रक्तातील साखर वाढते. इन्सुलिन नीट काम करत नाही आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरावरती होतो. जसं की मधुमेहाचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. ब्लॉकेजेस वेगाने वाढतात. रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढते आणि स्ट्रेसमध्ये रक्त जास्त चिकट होतं. कोल्ट तयार होण्याची शक्यता वाढते. आधी असलेल्या ब्लॉकेजवर अचानक कोल्ट येऊन बसतो आणि हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. झोप बिघडते. शरीर दुरुस्त होत नाही. तणावामुळे झोप कमी होते. शरीराला रिपेअरिंग करण्याची वेळ शरीराला मिळत नाही आणि रक्तवाहिन्यांचं झालेलं नुकसान भरून येत नाही. त्यामुळे ब्लॉकेजेस वाढत राहतात. जसं की चुकीच्या सवयीही वाढतात. स्ट्रेस असताना अनेक लोक जंक फूड जास्त खातात, गोड तेलकट पदार्थ खातात, धूम्रपान करतात, तंबाखू घेतात आणि मेन महत्त्वाचं म्हणजे व्यायाम टाळतात आणि हे सगळं ब्लॉकेजेस वाढवतात. कोणत्या अवयवांना जास्त धोका असतो? हृदयाच्या धमन्या, हार्ट अटॅक वाढवतो. मेंदूच्या धमन्या, स्ट्रोक वाढवतो. पायाच्या धमन्या, चालताना वेदना होतात. किडनी आणि डोळे हळूहळू नुकसान होतं. ताणतणावामुळे वाढणाऱ्या ब्लॉकेजेसमुळे छातीत जडपणा जाणवतो, दुखतं, थकवा लवकर येतो, श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते, स्मरणशक्ती कमी होते, पाय दुखतात, हातापायांना मुंग्या येतात. ताण कमी केल्यावर मात्र ब्लॉकेजेस नक्कीच थांबवू शकता का? तर हो, ताण कमी केला तर रक्तदाब नियंत्रणात राहतो, साखर, कोलेस्ट्रॉल सुधारतं, नवीन ब्लॉकेजेस तयार होण्याचा वेग कमी होतो आणि जुने ब्लॉकेजेस काही प्रमाणात स्थिर राहू शकतात. ताण कमी करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय मात्र तुम्ही नक्की करू शकता. जसं की दररोज 20 ते 30 मिनिटे चाला, प्राणायाम करा, अनुलोम विलोम, नियमित झोप घ्या, स्क्रीन टाईम कमी करा, सकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवा. सगळं माझ्या हातात नाही ही भावना नक्कीच स्वीकारा, परंतु त्याच्यासाठी मी नक्कीच पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह गोष्टी करू शकतो हे मात्र नक्कीच स्वीकारा. ताणतणाव हा हळू पण खोलवर नुकसान करणारा शत्रू आहे. तो थेट ब्लॉकेजेस तयार करत नाही, पण शरीराची संरक्षण यंत्रणा मात्र कमकुवत करतो आणि ब्लॉकेजेस वाढायला पूर्ण वातावरण तयार करत असतो. तेव्हा या ताणाला दूर ठेवा, सकारात्मक लोकांमध्ये राहा, सकारात्मक विचार करा, आशावादी राहा. जीवन हे क्षणभंगूर आहे. या जीवनाचा आनंद घ्या आणि जीवन जगत पुढे चालत राहा.